पूर्ण प्रेग्नन्सी मध्ये आईची मानसिकता ही पॉझिटिव्ह ठेवणं हे खूप जास्त पप्पांवरती डिपेंड असतं. बाळाच्या वडिलांनी जर तिथे तिला पूर्ण वेळ व्यवस्थित सपोर्ट दिला, पॉझिटिव्हिटी दिली, तर आई हॅपी राहणार आहे. आई हॅपी राहिली तर आईमध्ये हॅपी हॉर्मोन सिक्रेट होणार आहेत, ऑक्सिटोसिन सारखे, आणि ते हॉर्मोन्स मग बाळापर्यंत पोहोचणार आहे. बाळ इज लाईक की हा मी सेफ आहे आतमध्ये. आई जर स्ट्रेसमध्ये असेल, घरात काही क्लासेस असतील आणि वडिलांचा सपोर्ट नसेल, तर आईमध्ये मी मगाशी जसं म्हटलं कॉर्टिसॉल सिक्रेट होतं. तर हे सिक्रेट झाल्यावरती बाळ एक प्रोटेक्टिव्ह मोडमध्ये जातं. ऑब्व्हियसली त्याच्या अवतीभोवती स्ट्रेस त्याला जास्त जाणवतं. मग त्याच्या सेल्स या प्रोटेक्टिव्ह मोडमध्ये जातात, त्या व्यवस्थित ग्रोथ होत नाही. मग अशी मुलं IUGR म्हणजे ज्यांचं वजन कमी, डिलिव्हरी 9 महिन्याच्या आत होणं, हे सगळे जे कॉम्प्लिकेशन आहेत हे फक्त स्ट्रेसमुळे सुद्धा होऊ शकतात. आमच्याकडे काही ऍक्टिव्हिटीज असतात, तिथे वडिलांनी जर इन्व्हॉल्व्ह होऊन त्या ऍक्टिव्हिटी केल्या किंवा आई रोज करते की नाही याचा जरी फॉलोअप घेतला किंवा दोघांनी मिळून ते काही पझल सॉल्व्ह करणं असेल किंवा त्यांचं विजन चार्ट बनवणं असेल किंवा म्युझिक थेरपी ऐकणं असेल, आईच्या पोटावरती हात ठेवून रोज बाळाशी गप्पा मारणं असेल, इथपर्यंत जर बाबांचा रोल राहिला तरी नंतर बाबांचं आणि बाळाचं बॉन्डिंग सुद्धा खूप छान होतं. जे आता आपण लॅकिंग बघतो की मुलं वेगळीकडे आणि आई वडील वेगळीकडे आहेत, तर ही समाज व्यवस्था सुद्धा आपण बदलू शकतो. म्हणजे जी न्यूक्लिअर कडे आलंय ते पुन्हा एकत्र कुटुंबाकडे सुद्धा गर्भसंस्कारात येऊ शकतो. त्यानंतर बाबांचा मुख्य रोल म्हणजे फायनान्शियल मॅनेजमेंट, हॉस्पिटल मॅनेजमेंट. हॉस्पिटल किती तुमच्या रीच मध्ये आहे, 4 व्हीलर आहे का, मग जर नसेल अचानक तर तुम्ही ट्रॅफिकमध्ये कसं मॅनेज करणार, हे सगळं. कारण शेवटी ती पेन मध्ये असणार आहे, तिला ब्लिडिंग स्टार्ट होणार आहे. शेवटचं जे काही तिला हॉस्पिटलला न्यायचंय ते बाबांनी जर तिथे आधी मॅनेजमेंट केलं असेल तर ते फार लवकर कॉम्प्लिकेशन टाळू शकतो. पोस्ट डिलिव्हरी बाळाचे छोटी छोटी कामं, डायपर बदलणं, बाळाला जे आधी गर्भसंवाद केलं ते नंतर बाळाशी बोलणं, किंवा आधी जे गाणं बाळाला गुणगुणलं बाबांनी ते नंतर बोलणं, या छोट्या छोट्या गोष्टी, बाळाशी आय कॉन्टॅक्ट मिळवणं, या सगळ्यातून बाबांचं आणि बाळाचं सुद्धा खूप छान बॉन्डिंग तयार होतं. आणि मग ते नातं एकदा आतमध्ये घट्ट झालं ना, शेवटपर्यंत ते तुटत नाही, ते छान टिकून राहू शकतं. हा पॉडकास्ट आता नक्की जाऊन पहा, गप्पा मस्ती आणि पॉडकास्ट विथ भार्गवी चिरमुले या युट्यूब चॅनलवर.